इथे काय होतं मार्केटमध्ये, ही कॅन्डल आपल्याला बनली 5 मिनिटाची. इथून मार्केट खालच्या साईडला निघू शकत होतं आणि इथं माझा कॉल शॉर्ट असा सेटअप होता आणि इथं पुट बाईंग होतं या बेसवर. पण इथं कसा विषय आहे, इथं 1:1 मिळाले आपल्याला इंडेक्समध्ये, पण इथून मार्केट खाली पडलेलं नाही. ही बघा कॅन्डल आहे आता 11:55ची. हा याचा असं का होतं की बाबा इंडेक्स पडाला आहे पण हा वर जाईन झाला आहे किंवा हा टुटन झाला आहे. ह्याचा इथं ऑप्शन चेनमध्ये जर बघितला तुम्ही 25,800चा आपण केलेला आहे इथं. 25,800चा जर बघितला 1.3 CR कॉल खाली ढकलायला माणसं बसलेत आणि त्याच्या अपोजिट जर बघितला तर 1.45 CR. हे जे 15 CR जे जास्त आहेत ते काय करतात की प्रीमियम जसा खाली पडेल तसं बाईंग करतात. म्हणजे पुट रायटर जास्त आहेत मार्केटला, वर न्यायला माणसं जास्त आहेत 15 लाखानं. त्यामुळं मार्केटमध्ये हे प्रीमियम डिके होत नाही. जसं जसं माणसं विकतात तसे तसे पुट रायटर ते बाय करतात. त्यामुळं पुट रायटर इथं जास्त असल्यामुळे हा प्रीमियम डिके होत नाही. ही रिझन आहे याच्या मागचं. ओके, हे बघा इंडेक्समध्ये 1:1 आलेले पण प्रीमियममध्ये 1:1 आलेलं नव्हतं आणि पुट बाईंग पण केलेलं ते सुद्धा आपल्याला डेके बघायला मिळालं. हे असं असतं. म्हणून लेवल्स आणि डेटावर थोडंफार बघितलं जातं मार्केटमध्ये काय चाललेलं आहे. ह्याचे एस एल जाण्याची शक्यता जास्त आहे, ह्याच्या पण एस एल जाण्याची शक्यता जास्त आहे, कारण प्रीमियमला मार्केट प्रीमियम खाली पडू देऊन झालेत मोठे लोक जे बिग मनीवाले असतात ते. ओके, याचा एस एल जाण्याची शक्यता जास्त आहे. याचा एस एल जाऊ शकतो, याचा एस एल गेला ऑलमोस्ट. अशाच इंटरेस्टिंग जर आपल्याला अपडेट मार्केटमध्ये सायकोलॉजी जर शिकायची असेल तर या चॅनलला फॉलो करा.